आईची किंमत कुणाला कळते काका? आई वाचून आई वाचून याले कराची दशा जीवाची तळमळती खरंच आईची माया आओ खरंच आईची माया ज्याला आई नाही त्याला कळती आई गेली का मग आई आठवते तुकोबाराय सांगतात काय वर्णन करावं त्या आईचं ती आई किती श्रेष्ठ आहे महाराज आपल्या आईचं सोडावं देवाची आई महाराज भगवान प्रभू रामचंद्राची आई मला सांगा बरं का किती वेळ आहे काय चालून द्यायचं ना हा चालू ना भगवान प्रभू रामचंद्र सीतामाई लक्ष्मण भया महाराज वस्त्र बदल कर राज के वलकल पहने आज बन के हे तू मिलन चले माता के दरवाज राजा रंक बने राजा रंक बने देव महाराज वनवासात ज्या वेळेस निघाले त्यावेळेस देवाची आई आपली आई आपल्यावर प्रेम करते हे विशेष नाही मावशी पण देवाची आई आहे जगाच्या मालकाची आई आहे पण राम वनवासात गेला तर कौसल्या मातेच्या तोंडातून एकच शब्द फुटफुटत होता अरे माझ्या श्रीरामा नको जाऊ बाळावना बाळ माझा केविलवानी कुठे पेशील बाळा पाणी अरे माझ्या राघवा परतू नये रे श्रीरामा मानस काय सांगावं सुमंतानं रथ घेऊन पाठीमागं यावं आणि कौसल्या मातेनं रथाकडे धाव घ्यावी तर घोडे सुद्धा नकारार्थी मान हलवत होते अंदर जाव मा नाही लाया राम को नाही लाया लखन को येऊ नकोस माते रथाचे पडदे बाजूला करून जर रामाला पाहशील आणि रथात जर राम दिसला नसेल माते तर रथाच्या चाकावर डोकं बडवू बडवू रडावं लागेल ही देवाच्या आईची अवस्था आहे तरी सुद्धा रडत रडत कौसल्या माता सुमंताला विचारते सुमंता अरे माझा राघव जेवला होता का सुमंता सुमंता माझा राघव जेवला होता का सुमंता माझ्या राघवाच्या पायात काय होतं का बाबा सुमंतानं सांगावं नाही माते तुझा राघव अनवाणी पायानं गेलाय अनवाणी पायानं गेला म्हटल्या बरोबर कौसल्या माता म्हणते सूर्यवंशी दिन करा तापू नको रे भास्करा सूर्यवंशी दिन करा तापू नको रे भास्करा सूर्यवंशात जन्म आहे देवाची आई सूर्यनारायणाला प्रार्थना करते तापू नको बाबा कुणा करता माझा मुलगा वनवासात आलाय महाराज जगद्गुरु तुकोबाराय सांगतात ही देवाची आई शेवटी सुद्धा मुलाचाच विचार करते म्हणून लेकुराचे हित पण कुणाचं चित्त वाहे मावले तेता वाहे मावले तेता वाहे मावले तेता वाहे मावले लेकुरात ही
सांगतात, म्हणून लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. मुलाचं हित पाहणारं एकाच जणीचं चित्त आहे, तिचं नाव आई आहे काका. आई जगाच्या बाजारामध्ये 5,000 रुपयाचं कुत्रं विकत आणत आहे. 5 रुपयाचा बिस्किटचा पुडा खाऊ घाला त्याला, त्याचा गुणधर्म आहे, चावल्याशिवाय राहणार नाही. पण आमच्या आईला फेकून भाकर वाढा, मिरचीवर टोचा मारून खाईल, पण मरताना चांगलाच आशीर्वाद देईल. याचं नाव आई आहे. आज मुद्दामून मला एक गोष्ट सांगायची, एक 5-10 मिनटं वेळ आहे आपल्याकडं. 10 मिनटात सेवेला पूर्णविराम द्यायचा आहे. पण आज या परिवाराकडे, या फॅमिलीकडे बघितलं, आमचे नाना भाऊ आणि आमच्या 9 मुली. तुम्ही म्हणताल महाराज नुसतं मुलावरच प्रेम करते का आई? नाही नाही, मुलापेक्षा सुद्धा अतोनात प्रेम करते आमची आई लेकीवर महाराज. तुमच्यापैकी कुणाकुणाची आई जिवंत आहे? हात वर करा बरं 1 मिनिट. 1 2 3 4. वा वा, बऱ्याच जणींची आई जिवंत आहे. तुमची पण आई आहे मावशी? वा, 100च्या आसपास वय असेल मग तुमच्या आईचं, बरोबर ना? तुमचं 65-70 असेल ना? बस एका गोष्टीची जाणीव करून द्यायची मला, लक्षपूर्वक आहे का, आणि माझ्या सेवेला पूर्णविराम द्यायचा. 10व्याचं कीर्तन असंच असतं, चालू कधी झालं बंद कधी झालं मिळ लागत नाही त्याचं. ते सवय नसल्यामुळे माणूस त्या रीतीने रुटीनमध्ये चालतो. पण एवढंच सांगायचं शेवट, फक्त लक्षपूर्वक आहे का. परत ऐकायला भेटेल का नाही याची शाश्वती नाही. लक्षपूर्वक आहे का. 65 वर्षाची आमची मावशी आहे आणि त्यांच्या आईचं वय 100 वर्ष आहे. आईचं वय किती आहे? 100 धरू आपण. लई नवीन नातं आहे का माय लेकीचं? आहे लई नवीन. तुम्हाला नातू पण तू आले असतील, बरोबर ना? नात सुना आल्या का ना? नातू पण तू आले असतील. नातू पण तू आल्यानंतर महाराज एवढं माहेराविषयी आपुलकी ज्या ठिकाणी राहते तिचं नाव आई आहे महाराज. 65 वर्ष वय आहे आईचं, 65 वर्ष वय आहे लेकीचं, आणि 100 वर्ष वय आहे आईचं. 4 भाऊ आहेत. आई आजारी पडली अचानक. 8 दिवस झाले आई फक्त चतकोर भाकर खाते आणि 1 कप भर पाणी पिते. पोरांनी दवाखाना केला, सगळं काय केलं. आईला विचारलं का ग आई, ऍडमिट करू का तुला? आई म्हणती नाही रे, माझ्या आकीला बोलावून घ्या. प्रेम बघा बरं का माय लेकीचं काय असतं. अरे माझ्या दिदीला बोलून घ्या, माझ्या ताईला बोलावून घ्या. 4 दिवस म्हातारी जागेवरून उठली नाही. शेवटी 5व्या दिवशी वैतागून भावानी फोन केला लेकीला, आके 4 दिवस झाले आई आजारी आहे. अगं कोरभर भाकर खाते, कप भर पाणी पिते, आणि फक्त तुझ्या नावाचा जप करते. आके काम बाजूला ठेव बाई, आणि आईला भेटून जा. परत आई गेली तर आई पाहायला भेटणार नाही. आज 65 वर्षाची त्या 100 वर्षाच्या आईची लेक, वय वर्ष 65 आहे. 65 वर्षाची आई झाडून घेत होती. तिला पत्राद्वारे फोनद्वारे निरोप पोचतो का की आई आजारी आहे. परत आई गेली तर आई पाहायला भेटणार नाही. एवढं वाक्य तिच्या कानावर पडतं, हातातला गोळ लट 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 कापू लागतो. हातातला घोळ पाठी खाली टाकते. हातातला घोळ खाली टाकते आणि मनातल्या मनात म्हणते आग लागो त्या सासरच्या कामाला. आज सासूची परवानगी नाही. संगमनेर आहे, संगमनेरला उतरते. दुपारचा 1 वाजलाय. विचार करते, काहीच बोट घालू नको रे. दुपारचा 1 वाजलाय. विचार करते, माझ्या आईच्या मुखात एकही दात राहिला नाही, म्हणून आईला खायला काय घेता तुम्ही? पेढे घेता. घेता ना पेढे घेता. बऱ्याच लेकींच्या जीवनात हा प्रसंग आला असेल, येत असेल. भावाची पोराला आणला नाही म्हणून बिस्किटचे पुडे घेता. ए बाळ बोट नको घालू ना. भावाचे पोराला आणला नाही म्हणून बिस्किटचे पुडे घेता. तिथून निघता. किलोमीटर भर माहेर लांब आहे. पायी 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 निघताय. आज तुम्हाला किलोमीटर अंतर 10 किलोमीटर वाटतंय का? तुमची आई आजारी आहे.
पण लक्षपूर्वक ऐका, भावाच्या पोरांनी तुम्हाला लांबून बघितलं ताई का भावाची पोरं पळत पळत आडवी येतात, आत्याबाई आली रे, आत्याबाई आली रे. भावाची पोरं पळत पळत आली, काहीनं पिशवीत हात घालावा, हातातले बिस्किटचे पुढे काढून द्यावे, पटापटा पोरांचे मुके घ्यावे. त्याच गॅप मध्ये तुमच्या मोठ्या भावाची पोरगी 12वीला जाते मावशी. 12वीला जाणारी पोरगी 100 वर्षाच्या आजीजवळ जाते आणि त्या आजीला म्हणते, आजे तुझी लेक आली तुला भेटायला. 12वीला जाणारी पोरगी काय म्हणते, आजे तुझी लेक आली तुला भेटायला. लेक आली भेटायला एवढा शब्द 100 वर्षाच्या कानावर पडतो. म्हातारी ताटकान उठून बसते, निस्ती उठून नाही बसत, ताटकान उभी राहते, निस्ती उभी नाही राहत, टोपल्याकडे धाव घेते आणि टोपल्यातून एवढ्या एवढा भाकरीचा घेते ना, एवढ्या एवढा भाकरीचा तुकडा घेते आणि महाराज लटलट आवाजात लटलट कापत सांगते, पुरी जरा थांब. आज 100 वर्षाची आई उभी आहे घरात आणि 65 वर्षाची लेक उभी आहे दारात. एका हातात तांब्यावर पाणी आहे काका, एका हातात भाकरीचा तुकडा आहे. दोघींचे गाल आतमध्ये गेलेले आहेत, दोघींचे केस पांढरे आहेत. 100 वर्षाची आई 65 वर्षाच्या लेकीच्या डोक्यावरून तो तुकडा ओवाळते. एक तुकडा उजव्या बाजूला फेकते, एक तुकडा डाव्या बाजूला फेकते, पाणी खाली ओतून देते आणि 100 वर्षाची आई 65 वर्षाच्या लेकीचा गाल धरते, पटापटा मुके घेते. महिला मंडळ, आई गेल्यानंतर हे प्रेम परत पाहायला भेटणार नाही. कोटी रुपये खर्च करा, माहेरामध्ये आई गेल्यानंतर हे प्रेम परत भेटत नाही. तुम्ही किती प्रयत्न करा, तुम्ही म्हणताल फक्त मुलीच का. पुरुष मंडळी यंदाच्या वर्षी वारीला जा, पंढरीच्या वारीला जा. 15 दिवस वारी करा, 15 दिवसानंतर पाठीमागा या. आई एका कोपऱ्यात बसलेली आहे आणि आईला म्हणा, वारी करून आलोय आई. आईच्या पाया पडायला जा. जसं डोकं टेकवता ना तसाच आई तुमचं तोंड धरते, पटापटा मुके घेते, तोंडावरून हात फिरवते. काका हात सुरकुट्या पडलेल्या आहेत, हात सरबट आहेत, पण मायेनं तोंडावरून फिरवलेला हात कोटी रुपये खर्च करा, परत भेटत नाही काका, परत भेटत नाही काका. आई किती महत्वाची आहे. ही ज्याची आई गेली त्याला विचारा, किती संकट येऊ द्या, किती अडचण येऊ द्या, जगाच्या बाजारामध्ये सगळ्यात जीवा आपल्यावर प्रेम करणारं पात्र म्हणजे फक्त महाराज आई आहे. म्हणून तर महाराज सांगतात की आईसारखं दुसरं दैवत नाही. आई श्रेष्ठ आहे. किती श्रेष्ठ आहे. आई गेल्यानंतर आईची जाणीव, आई गेल्यानंतर आईची उणीव. नाही तर महाराज गेल्यानंतर रडण्यात मजा नाही. तुमच्यापैकी बऱ्याच सुना गेल्यानंतर रडून काय उपयोग आहे तोपर्यंत. एसटी निघून गेल्यानंतर हात करण्यात मजा नाही, झाड सुकल्यानंतर पाणी घालण्यात मजा नाही, 10व्याचं कीर्तन संपल्यानंतर 10व्याला येण्यात मजा नाही. वेळेला किंमत आहे काका. नाही तर बघा